नमस्कार, जय हिंद सर्वांना. तर मित्रांनो, आज आपल्याला बनवायची खिचडी. आणि खिचडी बनवण्यासाठी मी घेतले आहेत छान तारा तांदूळ आणि काही मसाले घेतलेत. मी प्रवीण मसाला घेतला आहे, हळद घेतली आहे आणि आणखीन मी डाळीमध्ये मसुराची डाळ घेतली आहे, शेंगदाणे घेतले, तुरीची डाळ घेतली आहे, सुहाना मसाला घेतला आहे बिर्याणीचा, 3 कांदे चिरून घेतलेत उभे आणि त्यानंतर शेतातला गावरान लसूण घेतला आहे मी, आपल्या घरच्या शेतातला गावरान लसूण आहे छान. आणि आता लसूण मी तो सोलून ठेवला होता आणि एका खलबत्त्यामध्ये त्याला छान असं कुटून घेऊ. जास्त बारीक पण नाही करायचं आणि जास्त ठोकर पण नाही ठेवायचं. मस्त त्याला छान असं मीडियम कुटून घ्यायचं खलबत्त्यात. तर बघू शकता इथं मी लसूण खलबत्त्यात मस्तपैकी छान असा व्यवस्थित कुटून घेतला आणि तो वाटीमध्ये काढून घेतला एका बाऊलमध्ये. आणि त्यानंतर आपल्याला तांदूळामध्ये हे डाळी टाकून घ्यायच्यात. पहिले टाकू आपण मसुराची डाळ, लाल जी दिसते तुम्हाला ती मसुराची डाळ आहे. आणि त्यानंतर आपण टाकू ही तुरीची डाळ. दोन्ही पण थोडे थोडे मी एक वाटी घेतल्या होत्या. आणि त्यानंतर हे शेंगदाणे पण आपण याच्यातच टाकून देऊ. तांदूळ मी आधी धुवून घेतले होते स्वच्छ. यानंतर आपण मस्तपैकी आता खिचडीची तयारी करू. गॅस वगैरे पेटवून घेऊ, त्याच्यावर कुकर ठेवू आणि कुकर तापल्यावर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकू. मित्रांनो, आपण जो उभा कांदा चिरला होता तो कुकरमध्ये टाकून देऊ आपण कुकर तापल्यावर. आणि कांदा मस्तपैकी आपल्याला छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता मी इकडे कांदा कुकरमध्ये टाकून दिला आहे कुकर गरम झाल्याच्या नंतर. आणि त्याला मस्तपैकी मी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे आता. आणि त्यानंतर आपला कांदा गोल्डन ब्राऊन फ्राय झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पुढे तेल टाकायचं आहे. तर आपला कांदा बघू शकता मित्रांनो छान असा गोल्डन ब्राऊन झालेला दिसतो आता. तर आपण याच्यामध्ये आता तेल टाकून घेऊ सोयाबीनचं, कारण आमच्याकडे सोयाबीनचंच तेल होतं म्हणून आम्ही सोयाबीनचं तेल टाकतो. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही टाकू शकता, तुमची चॉईस. तर आपण तेल वगैरे टाकून घेतलं त्यामध्ये. आणि आता तेलामध्येही आपला कांदा छान असा फ्राय होऊन द्यायचा. बघू शकता मी तेलामध्ये कांदा मस्तपैकी एकजीव करून घ्यायला लागलो. आणि त्याला मस्तपैकी फ्राय होऊ दिल्यावर आपण थोड्या वेळाने त्याच्यामध्ये टाकू लसणाची पेस्ट. अद्रक नव्हती माझ्याकडे, अद्रक नसल्यामुळे मी फक्त लसणाची पेस्टच करून टाकली त्याच्यामध्ये. फक्त लसूण असल्यावरही खिचडी छान होते. तर लसूण टाकल्याच्यानंतर तेलामध्ये तो चांगला फ्राय होऊ द्यायचा. त्यानंतर आपण टाकू कांदा लसूण मसाला, म्हणजेच प्रवीण मसाला. प्रवीण मसाला आपल्याला 4-5 चमचे टाकायचा आहे त्यात. तुम्हाला जसं तिखट लागत असेल तुमच्या हिशोबानुसार तुम्ही टाकू शकता. तुम्हाला मसाले किती आवडतात, किती प्रमाणात आवडतात त्या हिशोबानुसार तुम्ही तुमचे मसाले टाकू शकता. तर मी 4-5 मसाले 4-5 चम्मच टाकले होते प्रवीण मसाल्याचे. त्यानंतर टाकल्याच्यानंतर त्याला व्यवस्थित मी चमच्याने उलथणीने एकजीव करून घेतलं. आणि त्यानंतर टाकली मी त्याच्यामध्ये हळद मी 1च चम्मच टाकली छोट्या चमच्याने, कारण हळद पण जास्त टाकल्यावर खिचडी चांगली लागत नाही मित्रांनो, उग्गीर लागते. तर हळद टाकल्यावर मस्तपैकी डबल त्याला फ्राय करून घ्या. आणि त्यानंतर आपण सुहानाचा बिर्याणी मसाला टाकू. हा मसाला आम्ही आणला होता बिर्याणी करायसाठी. तर चला म्हटलं आज खिचडीमध्ये वापरून बघू. तर बिर्याणी मसाला टाकल्याच्यानंतर त्याला फिरून घ्यायचं, एकदम छान असं एकजीव करून घ्यायचं. मसाला आपला मस्तपैकी परतून घ्यायचा. मसाल्याला परतून वगैरे झाल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे तांदूळ घेतले होते त्या तांदूळामध्ये आपण डाळी टाकल्या होत्या, 2 प्रकारच्या शेंगदाणे टाकले होते. ते सर्व आपण त्या फ्राय केलेल्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं. तर इकडे बघू शकता मी त्या फ्राय केलेल्या मसाल्यामध्ये आपले तांदूळ, डाळी, शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकून घेतले आपण. आणि त्यानंतर ते पूर्ण मसाल्यामध्ये खालीवर एकजीव करून घ्यायचं. पूर्ण मसाला त्याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे असं एकजीव करून घ्यायचं मित्रांनो त्याला. त्यामुळे मग मस्त खिचडीच्या पूर्ण भागामध्ये तो मसाला पसरला जातो. इकडे चवीनुसार आपल्याला हवं तसं मीठ घ्यायचं, तुम्हाला जसं लागतं तसं चवीनुसार. तर मी इकडे मला ज्या प्रमाणात मीठ लागतं ते घेतलं होतं मी. आणि मीठ टाकल्याच्यानंतर डबल त्याला एकजीव करून घेतलं.
पहिले पण एकजीव केलं होतं, पण मीठ टाकल्यानंतर डबल एकजीव करून घेतलं. त्यानंतर पाणी टाकून घ्यायचं. जेवढ्या पाण्यात तुम्हाला वाटेल की हा तांदूळ शिजेल तेवढं प्रमाणात पाणी हिशोबाने टाकून घ्यायचं. कारण जास्त पण पाणी झालं नाही पाहिजे, कारण जास्त पाणी झाल्यावर पण भात एकदम ओला ओला होतो. तर त्याच्यामुळे पाणी प्रमाणातच टाकायचं आणि पाणी टाकल्याच्यानंतर डबल त्याला एकजीव करून घ्यायचं उलथणीने आणि त्यानंतर झाकण लावून द्यायचं मित्रांनो. आणि 4-5 शिट्ट्या होऊ द्यायच्या, 4च होऊ द्यायच्या, 5 नाही होऊ द्यायच्या. तर इकडे बघू शकता मित्रांनो, आपली शिट्ट्या झाल्यात. आता 5 शिट्ट्या झाल्यात आपल्या, 4 झाल्यात. त्यानंतर आता बघू आपली खिचडी कशी झाली आहे फायनली आपण. तर इकडे बघू शकता मित्रांनो, आपली खिचडी एकदम सुटसुटीत एकदम छान अशी झाली आहे. दिसायला पण एकदम छान दिसायला लागली. इकडे खिचडी करताना माझ्याकडून थोडीशी सांडली खाली. तर आता मी प्लेटमध्ये मस्तपैकी खिचडी वाढून घेतो मित्रांनो, सर्व करतो. आणि आपली खिचडी कशी दिसते दिसायला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर या मित्रांनो खिचडी खायला. इकडे खिचडी वगैरे मी प्लेटमध्ये वाढून घेतली आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी खिचडी वगैरे खाल्ली. तर मित्रांनो, आपला जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या खिचडीमध्ये मी टाकले होते मसुराची डाळ, तुरीची डाळ, शेंगदाणे आणि कांदा लसूण मसाला, प्रवीण मसाला म्हणजेच बिर्याणी मसाला, सुहानाचा, हळद. तर ठीक आहे मित्रांनो, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.